निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। लालबावट्याचा राजूर लॉंग मार्चचा यशस्वी सांगता। कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसह आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाचा निर्णय। किसान सभा व शिटू कामगार संघटना यांच्या वतीनं दिनांक 24 फेब्रुवारी रोजी अकोले तालुक्यातील राजूर येथून निघालेल्या मोर्चाची आज संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर येथे 27 फेब्रुवारी रोजी दुपारी यशस्वी सांगता झाली आहे। अर्धवेळ परिचारांना 2000 रुपये व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये वेतनवाढ, भंडारदरा धरणाचे पाणी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी शासकीय योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश, वन जमिनी व घरांच्या तळ जमिनी श्रमिकांच्या नावे करण्यासाठी झालेल्या राज्यस्तरीय निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी, बांधकाम कामगारांना शस्त्रक्रियेबरोबरच इतर सर्व आजारांसाठी कुटुंब मेडिक्लेम योजना मान्य करण्यात आल्यानं लॉंग मार्चची यशस्वी सांगता करण्यात आली आहे। 3 दिवस 58 किलोमीटरचा पायी प्रवास करून हा लॉंग मार्च नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीवर धडकला होता। लॉंग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लॉंग मार्चच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयामध्ये पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व विविध खात्यांचे अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती। या बैठकीत काही प्रश्न अनिर्णित राहिलेले होते। वेतनवाढीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय मांडण्याची आवश्यकता होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मान्यतेची आवश्यकता होती, त्यामुळे बैठकीनंतरही लॉंग मार्च सुरूच ठेवण्यात आला होता। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेऊन याबाबतचा विषय उपस्थित केला। तसेच त्याच दिवशी सायंकाळी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे विषय ठेवण्यात आले। यानुसार आर्थिक तरतूद करत अर्धवेळ परिचारांना 2000 रुपये व प्रस्तावातील अपूर्णता पूर्ण करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 1000 रुपये वेतनवाढ जाहीर करण्यात आली। शासनाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांनी संघटनेला दिली। नामदार राधाकृष्ण विखे पाटील व नामदार दादासाहेब भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित मोर्चेकरांशी संवाद साधला व शासनाने घेतलेल्या सर्व 18 निर्णयांची माहिती संघटनेला दिली। वृद्ध, अपंग, निराधार यांची मानधन वाढ, आशा, अंगणवाडी, अर्धवेळ परिचार, शालेय पोषण आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, आदिवासी शेतकरी या सर्वांचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले। मागण्या मान्य झाल्यानंतर अंमलबजावणीबाबत वारंवार खात्री करून घेत अखेर लोणी गावाच्या सीमेवर असलेल्या निझरनेश्वर मंदिर परिसरात लॉंग मार्च स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली। यावेळी डॉक्टर अजित नवले यांनी ही घोषणा केली। माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, अशोक थोरात, किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, पदाधिकारी जितेंद्र चोपडे, उद्धव पौळ, रामेश्वर पौळ, दीपक लिपणे, धर्मा शिंदे, नवनाथ मोरे, तब्रेज शेख यांनी सहभागी होत सहकार्य केले। मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नंदू डहाणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजने, संगीता साळवे, हेमलता शेळके, तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, ताराचंद विघे, मथुराबाई बर्डे आदींनी मेहनत घेतली। यावेळी अधिकची माहिती डॉक्टर अजित नवले यांनी दिली। माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच VC द्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लाँग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्याबद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लाँग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लाँग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. विशेषतः ज्या अर्धवेळ परिचारिका आहेत, ज्या चालल्या रस्त्याने आणि ज्यांचा प्रश्न 3 महिने संप करूनही सुटलेला नव्हता, त्यांना या लाँग मार्चमुळे 2000 रुपयाची वाढ ही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न संपून आता ती वाढ झालेली आहे. हा आमच्यासाठी फार मोठा दिलासा आहे. दुसरं, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा निर्णय तो 2024 साली 1000 रुपये वाढीचा झाला होता. मात्र प्रशासकीय मान्यतेचा आणि फायनान्सच्या बाबतीतचे इश्यू होते. आज मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत सांगितलं की आपल्या सरकारने तो निर्णय घेतला असल्यामुळे त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. त्यातल्या तांत्रिक काही अडचणी आहेत त्या दूर करून 1000 रुपयाची वाढ ही शालेय पोषणसाठी सुद्धा झालेली आहे. आंदोलन नगर जिल्ह्यामध्ये झालं, मात्र या दोनही महाराष्ट्रभरातील अर्धवेळ परिचारिकांचं 2000 रुपये आणि शालेय पोषणचं 1000 रुपये पगार या आंदोलनामुळे वाढलेला आहे. ही फार मोठी समाधानाची बाब आहे. आदिवासी भागामध्ये जंगलची जमीन आणि तळाची जमीन त्याच्याबद्दलचा निर्णय आज मोठा निर्णय झाला आणि त्याची प्रक्रिया लगेच सुरू होईल. त्याचबरोबर आदिवासींना भंडारदरा धरणाचं पाणी देण्याबद्दलचा जो निर्णय होता त्याचे आदेश निघालेले सर्वेचे, ही मोठी आमची 10 वर्षापासूनची पेंडिंग पडलेली मागणी ही आज निघालेली आहे. बांधकाम कामगारांना, सर्व बांधकाम कामगारांना मेडिक्लेमची योजना लागू होती, मात्र मध्यंतरी फक्त सर्जरी होईल आणि मेडिसिनचे पेशंट नाकारले जात होते. आंदोलनामुळे आता मेडिसिनचे पेशंट सुद्धा घेण्याचा निर्णय झालेला आहे. आंदोलन नगर जिल्ह्यात झालं, मात्र हा निर्णय सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांना लागू झालेला आहे. फार मोठ्या गोष्टी आज या आंदोलनात मिळालेल्या आहेत. निराधार, विधवा, परित्यक्ता यांच्या मानधन वाढीच्या बद्दल सुद्धा मोठी सकारात्मकता प्रशासनाच्या आणि शासनाच्या वतीनं दाखवण्यात आलेली आहे. आम्ही प्रचंड आनंदी आहोत. जे सगळे चालले त्यांचं मी अत्यंत आभार मानतोय. पत्रकार मित्रांनी आमचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवला, त्यांचा आभार मानतोय. अधिकाऱ्यांचा आभार मानतोय. राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे साहेब, आदिवासी विकास मंत्री, आरोग्य मंत्री आबिटकर साहेब आणि अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांचा आभार आंदोलकांच्या वतीनं मी व्यक्त करतो. सनदशील मार्गाने, कायदा न तोडता हजारोच्या संख्येने ज्यावेळी लोक उतरतात आणि चिकाटीने लढा देतात, त्यावेळी कोणताही आततायीपणा न करता जर आंदोलन केलं, अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या, तर लोकशाहीमध्ये अजूनही या मार्गाने यश मिळतं हे दाखवून देणारा हा लाँग मार्च होता. नगरच्या जनतेला आणि नगरच्या आंदोलकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो.